जय हिंद मित्रांनो, अजय कुंभार कॉप्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज बघणार आहोत जीकेचे 15 क्वेश्चन. पहिला क्वेश्चन बघा मित्रांनो, प्रसिद्ध गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? आता काय, गोदावरीचा उगम होतो त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे. आता म्हणून दुसरा ऑप्शन आहे बघा, महाबळेश्वर येथे उगम कुठल्या नदीचा होतो? तर कृष्णा नदीचा होतो. कुठल्या कृष्णा नदीचा होतो? कृष्णा नदीचा होतो. आणि ही कोणाचा होतो बाबा? गोदावरी. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी म्हटलं तरी गोदावरीच आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणाची ब्रिटन पंतप्रधान पदी नियुक्ती झाली आहे? हा प्रश्न गेल्या वर्षी येऊन गेलेला आहे मित्रांनो. आपल्याला जरा थोडा याच्यात बदल करायचा आहे. गेल्या वर्षीचा प्रश्न आहे बघा. आता सध्याचे सी जिनपिंग आहेत ते चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत. कोणाचे? चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत. राष्ट्राध्यक्ष आहेत कुठले? राष्ट्राध्यक्ष. चीनचे कोण आहेत? राष्ट्राध्यक्ष. आता पीएम कोण आहेत मग? पीएम ली कियांग. कोण आहे? ली कियांग हे पीएम आहेत ते चीनचे. त्यानंतर बघा, आता ऋषी सुनक हे ब्रिटनचे जुने पंतप्रधान होते. आता बदलून कोण झालेले आहे मित्रांनो? ऋषी सुनकच्या आता केअर स्टारमर हे सध्या ब्रिटनचे पीएम आहे मित्रांनो. ही माहिती तुम्ही 100% लिहून घ्या, पेपरला 100% पडते. आता बघा, लिओ वरारकड हे भारतीय वंशाचे म्हणून ओळखले जायचे, बरोबर आहे. पण जुने पंतप्रधान होते कुठल्या देशाचे? आयर्लंड या देशाचे होते. आता सध्या कोण आयर्लंड या देशाचे पीएम कोण आहेत? आयर्लंड या देशाचे पीएम सध्या कोण आहेत मित्रांनो? सायमन हॅरिस. कोण आहेत? सायमन हॅरिस. ही माहिती 100% तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्र राज्यात गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? हा जन्मसिद्ध हक्क झालाय त्याचा प्रश्न विचारायचा. 100% परीक्षेला हा प्रश्न पडतोच. आता बघा, ह्याच्याविषयी आपण जरा थोडी डिटेल मध्ये माहिती घेऊ, कारण की रिपीटेशन होण्याची शक्यता दाट आहे, बरोबर आहे. चला, महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे सीआयडी चे मुख्यालय सध्या पुण्यात इथे कार्यरत, म्हणजे पुणे येथे मुख्यालय आहे. आता सीआयडी ची स्थापना 1905 साली झाली. कुठे झाली? 1905 साली पुणे येथे झाली, बरोबर आहे. त्यानंतर आता सीआयडी चे मुख्यालय झाले. सीआयडी चे आपल्याला महासंचालक पाहायचं आहे. आता सुनील रामानंद कोण आहेत? सीआयडी चे महासंचालक सुनील रामानंद. पेपरला रिपीटेशन होऊ शकतो हा प्रश्न मित्रांनो. तुम्हाला इथे महासंचालक विचारतील किंवा सीआयडी ची स्थापना तर 100% विचारतील, लिहून घ्या 100%. मित्रांनो, जर समजा तुम्हाला हा उपक्रम जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. असाच सपोर्ट राहते मित्रांनो. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, संविधानाचे कोणते कलम हे देशातील प्रत्येक भारतीय नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते? हा प्रश्न सुद्धा येऊन गेलेला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, कलम 21 नुसार भारतीय नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करण्यात आलेला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा हा नक्षल प्रभावित जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर ह्याचं उत्तर आहे गडचिरोली. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे मित्रांनो. चला, आता गडचिरोली हा जिल्हा कुठल्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येतो. मग सांगा बरं आता मित्रांनो, तुम्ही कमेंट मध्ये सांगा की नागपूर प्रशासकीय विभागामध्ये जिल्हे किती येतात. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. आता सन 2022 ची कतार येथे भरवण्यात आलेली फुटबॉल विश्वचषक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकलेली आहे? व्हेरी आहे प्रश्न आहे, रिपीटेशन होऊ शकतो, कारण की काढलेलाच प्रश्न महत्वाचा मित्रांनो 15 परीक्षेच्या दृष्टिकोनातून. चला आता
2022 ला कतार येथे भरवण्यात आलेली फुटबॉल विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली? आता एक तर महत्त्वाचं फुटबॉल विश्वचषक हे वर्षातून 4 वर्षांनी येतो, म्हणजे 4 वर्षांनी फुटबॉल विश्वचषक येतो. आता कधी झाला? 2022 ला झाला. कुठे झाला? कतार येथे. कतार येथे झाला. मग आता 2004 वर्षांनी म्हणल्या 2026 ला होणार आहे. मग आता कुठं होणार आहे मित्रांनो? ही महत्त्वाचा प्रश्न आहे, पेपरला पडेल. आता कुठं होणार आहे? एक तर अमेरिका, 3 देशांमध्ये होणार आहे. अमेरिका, त्यानंतर कॅनडा आणि मेक्सिको. या 3 राष्ट्रांमध्ये हा फुटबॉल विश्वचषक होणार आहे. आता प्रश्न काय? 2022 चा विजेता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अर्जेंटिना हा देश आहे. तर मग आता विजेता तर सगळ्याला विचारतो, परीक्षेला फिरून प्रश्न टाकला तर उपविजेता कोण आहे? तर फ्रान्स हा देश आहे. कुठला देश आहे? फ्रान्स हा देश उपविजेता आहे 2022 च्या विश्वचषक स्पर्धेचा. आता बघा, त्यानंतर आता विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमध्ये सर्वात जास्त पदक किंवा जास्त वेळा स्पर्धा जिंकणारा देश कुठला? तर हा देश आहे ब्राझील. मित्रांनो, हा ब्राझील आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सन 1927 मध्ये कोणी सुरू केले? व्हेरी आय प्रश्न बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वृत्तपत्र सुरू केलं. कुठलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. 1848 मध्ये महात्मा फुले यांनी टिंबटिंबा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली. कुठे घेतली? बेडेवाडामध्ये पहिली मुलींची शाळा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनी केली. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. महात्मा गांधी यांचा चंपारण्य सत्याग्रह खालील कशाच्या बाबतीत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर आहे भारतीय शेतकऱ्यांना नीळ पिकवण्याची सक्ती म्हणून त्यांनी त्याच्या विरोधामध्ये आंदोलन केलं. ते पहिला सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह म्हणून ओळखला जातो. चला नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणती प्रति सरकारची स्थापना केली? साताऱ्यामध्ये प्रति सरकार किंवा पत्री सरकार म्हणून ओळखलं जातं. तर कोणी? क्रांतिसिंह नाना पाटील यांनी साताऱ्यामध्ये पत्री सरकार किंवा प्रति सरकारची स्थापना केली होती. नेक्स्ट क्वेश्चन चला. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजे काय? आता हे तुम्हाला मुद्दा क्लिअर करून टाकतो. केंद्र आणि राज्य. काय मित्रांनो? केंद्र आणि राज्य. बरोबर आहे. बघा, केंद्रामध्ये काय असते? लोकसभा आणि राज्यसभा. तसेच राज्यामध्ये काय असते? विधानसभा आणि विधान परिषद. बघा, आता महत्वाचं मित्रांनो, ही लोकसभा ही प्रत्यक्ष आहे. लोकसभा ही काय? प्रत्यक्ष म्हणजे काय? बाबा लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधित्व म्हणजे काय? प्रत्यक्ष. आणि राज्यसभा काय? अप्रत्यक्ष. त्यानंतर विधानसभा प्रत्यक्ष आणि विधान परिषद अप्रत्यक्ष. बघा, आता बघा, हे प्रथम क्रमांकाचं सभागृह आहे, प्रथम. आणि याला काय म्हटलं जातं? कनिष्ठ सभागृह म्हटलं जातं. आणि राज्यसभेला द्वितीय सभागृह म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? द्वितीय. तसेच वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखलं जातं. तर बघा, आता राज्यामध्ये जसं आता विधान ही प्रथम, विधानसभा ही प्रथम सभागृह ओळखलं जातं. तसेच कनिष्ठ आहे, कनिष्ठ.
त्यानंतर विधान परिषद आहे द्वितीय आणि ह्याला म्हटलं जातं वरिष्ठ. आता तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल तर ह्या प्रश्नानंतर काय मग भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह कुठले आहे तर वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह आहे आपलं तुमचं उत्तर हे राज्यसभा. चला नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन टिंबटिंब येथे होते. ह्याच्या पण आपण जरा एक्सप्लेनेशन करू. बघा हिवाळी अधिवेशन होते नागपूर या ठिकाणी. महाराष्ट्रामध्ये 3 वर्षातून 3 अधिवेशन होतात बरोबर आहे. पहिलं होतं अर्थसंकल्पीय अधिवेशन, दुसरं पावसाळी अधिवेशन आणि तिसरं हिवाळी अधिवेशन. आता अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी ते मे महिन्यामध्ये होते ते मुंबईमध्ये होते आणि जून जुलै मध्ये होणारे पावसाळी अधिवेशन हे मुंबईमध्येच होते आणि ऑक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यान होणारं अधिवेशन होतं ते हिवाळी अधिवेशन ते नागपूरमध्ये होते. कुठे होते नागपूरमध्ये होते. आता किती प्रकारचे अधिवेशन आहेत 3. कुठलं अर्थसंकल्पीय चला त्यानंतर हे पहिलं झालं, दुसरं झालं पावसाळी झाल्यानंतर तिसरं झालं हिवाळी अधिवेशन. आता लक्ष द्या या अर्थसंकल्पीय म्हणजे बजेट मांडलं जातं हे मुंबईमध्ये कुठं होते मुंबईमध्ये होतं. तर हे फेब्रुवारी ते मे आणि ही पावसाळी जून जुलै. तसेच हिवाळी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान होते मित्रांनो. त्यांच्या सवडीनुसार या महिन्यात घ्यावं ह्या घेतलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन इलेक्ट्रॉन हा टिंबटिंब आहे. इलेक्ट्रॉन हा ऋणभारित अवअणुकण आहे. कुठला आहे ऋणभारित अवअणुकण. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेत वाढ खालील कोणत्या वायूमुळे होते तर ऑप्शन क्रमांक 2 कार्बन मोनॉक्साइड या वायूमुळे होते. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान सर्वसाधारण किती असते तर बाबांनो 37 डिग्री सेल्सिअस तापमान असते. जर समजा आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद मित्रांनो.